नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संबोधी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण इतिहास शिकत आहोत. इतिहासामध्ये आपण प्राचीन भारताच्या इतिहासाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आता आपण पोहोचलेलो आहोत. याच्या अगोदर आपण इतिहासामधले महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणारे वेगवेगळे पॉईंट्स पाहिलेले आहेत, टॉपिक पाहिलेले आहेत. आता आपण प्राचीन भारताच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत गुप्त साम्राज्य जे संपलेलं आहे. गुप्त साम्राज्याच्या अवशेषांवरतीच उत्तर भारतामध्ये निर्माण झालेलं जे वर्धन घराणं आहे, त्या वर्धन घराण्याची माहिती आज आपण घेणार आहोत. परीक्षेला याच्या अगोदर हर्षवर्धन असेल, वर्धन घराणा असेल, याच्यावरती बरेच प्रश्न आलेले आहेत. अगदी हर्षवर्धनाच्या साहित्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. त्यांनी जे 3 नाटकं लिहिली आहेत त्या 3 नाटकांवरती सुद्धा याच्या अगोदरच्या परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. कारण की वर्धन घराणं हे उत्तर भारतातलं शेवटचं घराणं आहे प्राचीन कालखंडामधलं, म्हणजे प्राचीन कालखंडातला हा शेवटचा टप्पा. दुसरी गोष्ट म्हणजे वर्धनापैकी हर्षवर्धनाला शेवटचा हिंदू राजा म्हणून मानलं जातं. याच्यावरून आपल्याला लक्षात घ्यायचं की वर्धन घराणं हे प्राचीन भारताच्या आणि मध्ययुगीन भारताच्या प्रारंभीमध्ये अतिशय महत्त्वाचं घराणं उत्तर भारतामध्ये होऊन गेलेलं आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जातं की वर्धन घराण्याचे स्रोत कोणकोणते आहेत, म्हणजे कशावरून आपल्याला हर्षवर्धनाच्या चरित्राची माहिती मिळते, त्यानंतर त्याच्या प्रशासनाची माहिती मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे परीक्षेमध्ये विचारलं जातं की या कालखंडामधले साहित्यिक स्रोत कोणकोणते आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं की या कालखंडामधले जे शिलालेख आहेत ते कोणते आणि कुठं आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे हर्षवर्धनांनी केलेली जी कामगिरी आहे त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात. या 3-4 स्टेपमध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात त्या अनुषंगानं आणि परीक्षाभिमुख आपण माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, लक्षात घ्या, साधारणतः 7व्या शतकामध्ये म्हणजेच त्या ठिकाणी इसवी सन 600 ते इसवी सन 750 या दरम्यानच्या कालखंडामध्ये वर्धन घराण्याची सत्ता उत्तर भारतामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. गुप्त साम्राज्य हे उत्तर आणि दक्षिण भारताला कव्हर करणारं शेवटचं सगळ्यात मोठं साम्राज्य आहे. आणि गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासाच्या नंतर भारताची उत्तर भारतामध्ये निर्माण झालेली जी पोकळी आहे तर ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर ते वर्धन घराण्याने केलेला आहे. वर्धन घराणं जे आहे याचा मूळ जे काही घराण्याचं जे नाव आहे ते आहे पुष्यभूती. पुष्यभूती हे वर्धन घराण्याचं मूळ घराणं आहे ते, आणि हे स्थानेश्वरचे आहेत. पुष्यभूती हे त्या घराण्याचा मूळ पुरुष, आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी स्थानेश्वरचं हे घराणं आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, वर्धन घराण्यामधला सर्वात पराक्रमी आणि सर्वात कर्तबगार राजा म्हणजे हर्षवर्धन. म्हणजे वर्धन घराणं हे सगळ्यात जास्त आयडेंटिफाय जर कोणत्या राजामुळे जो होत असेल तर ते आहे हर्षवर्धन. हर्षवर्धनाविषयीची जी माहिती आपल्याला मिळते किंवा एकंदरीत वर्धन घराण्याविषयीची माहिती जी आपल्याला मिळते ते महत्त्वाचं त्याच्यामध्ये हे आहे ते म्हणजे हर्षचरित्र. हर्षचरित्र हे जे लिहिलेलं आहे ते हर्षवर्धनाच्याच दरबारामध्ये असणारा जो कवी आहे ज्याचं नाव आहे बाणभट्ट, त्या बाणभट्टानं हर्षचरित्र लिहिलं. त्या हर्षचरित्रावरून आपल्याला हर्षवर्धनाचं पूर्ण कॅरेक्टर आपल्याला समजून येतं. दुसरी गोष्ट म्हणजेच काय, तर आपल्याला वर्धनाचा कालखंड घेतला की आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा येतं चिनी प्रवासी हुयेसंग. हुयेसंगचं जे प्रवास वर्णन आहे तर ते हर्षवर्धन असो किंवा एकंदरीत त्या काळातली सामाजिक, धार्मिक, आर्थिक परिस्थिती समजून घ्यायचं असेल किंवा त्या काळामधली बौद्ध धर्माची स्थिती जर भारतातली समजून घ्यायची असेल तर आपल्याला हुयेसंगच्या प्रवास वर्णनावरती विशेष प्रकाश टाकावा लागतो. सियुकी नावाचा जो ग्रंथ आहे किंवा तातांग सियुकी नावाचा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ हुयेसंगनं इथं लिहिला. आणि त्या हुयेसंग चिनी प्रवासी आहे, तो भारतामध्ये बौद्ध साहित्याचं संकलन करण्यासाठी, बौद्ध धर्माची शिकवून घेण्यासाठी, यासाठी तो भारतामध्ये आलेला होता. आणि तो भारतामध्ये जवळपास त्या ठिकाणी 15 वर्षाच्या आसपासपर्यंत तो भारतामध्ये राहिलेला आहे. आता या स्थितीमध्ये त्याने हर्षवर्धनाच्या दरबारामध्ये बरेच वर्ष तो राहिला. त्यानंतर हर्षवर्धनावरती हुयेसंगचा प्रभाव सुद्धा होता, आणि त्याच्या प्रवास वर्णनावरून आपल्याला वर्धन घराण्याविषयीची सविस्तर माहिती मिळते. अगदी नालंदा विद्यापीठाची सुद्धा जर आपल्याला माहिती घ्यायची असेल सखोलपणे तर या हुयेसंगच्या प्रवास वर्णनावरती आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये अवलंबून राहावं लागतं. तर आता हे हुयेसंगचं प्रवास वर्णन ते पण महत्त्वाचं आहे. बाणभट्ट जे आहे तर त्या बाणभट्टाने त्या ठिकाणी कादंबरी नावाची ही सुद्धा साहित्यकृती तयार केलेली आहे. तर हे कादंबरी जी आहे तर ते एक उपन्यास आहे, त्यानंतर ते कादंबरी असेल, त्यानंतर बाणभट्टाचं हर्षचरित्र असेल, हे वर्धन करण्याची माहिती देणारे महत्त्वाचे स्रोत आहेत. त्यानंतर
या घराण्यामधला म्हणजेच वर्धन घराण्यामधला सगळ्यात पहिला महत्त्वाचा राजा तो कोणता असेल, तो आहे प्रभाकर वर्धन. प्रभाकर वर्धन हा जो आहे तो वर्धन घराण्यातला सर्वात महत्त्वाचा राजा आहे. त्या प्रभाकर वर्धनपासून खऱ्या अर्थानं वर्धन घराण्याची आपल्याला माहिती मिळायला प्रारंभ होते. या प्रभाकर वर्धननी स्वतःचा पहिल्यांदा उल्लेख केलेला आहे महाराजाधिराज. म्हणजेच काय तर पुष्यभूती किंवा वर्धन घराण्यामध्ये महाराजाधिराज अशी पदवी धारण करणारा पहिला राजा जर कोणता असेल तर तो आहे प्रभाकर वर्धन. या प्रभाकर वर्धन हा या घराण्यातला सर्वात पराक्रमी पहिला राजा आहे आणि त्यामुळे त्यांनी महाराजाधिराज ही पदवी धारण केलेली आहे आणि त्यानंतर या घराण्याची जी काही वाटचाल सुरू होते. लक्षात घ्या, त्याला या पुष्यभूती वंशाचा किंवा पुष्यभूती वंशाचा त्याला वास्तविक संस्थापक असं म्हणतात. आणि या प्रभाकर वर्धनची जी मुलगी आहे जिचं नाव आहे राजश्री, या राजश्रीचा विवाह कन्नौजच्या मौखरी वंशाचा जो शासक आहे ज्याचं नाव आहे ग्रहवर्मा याच्यासोबत करून देण्यात येतो. हे कोण करतं? प्रभाकर वर्धन करतं. म्हणजे प्रभाकर वर्धनची मुलगी म्हणजे राजश्री आणि राजश्रीचा विवाह होतो ग्रहवर्मासोबत जो आहे कन्नौजचा. आता हे प्रकरण इथपर्यंत लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर राज्यवर्धन जे आहे, या प्रभाकर वर्धनच्या निधनाच्या नंतर राज्यवर्धन हा गादीवरती आलेला आहे आणि त्याने तो गादीवरती आलेला तो त्या ठिकाणी प्रभाकर वर्धन नंतर तो गादीवर आलेला आहे. आता या दरम्यानच्या काळामध्ये काय होतं की बंगालचा एक शासक आहे शशांक नावाचा, तो त्या शशांक हा एक पराक्रमी होता. तर त्या शशांकने त्या ठिकाणी तो कन्नौजवरती आक्रमण करतो आणि त्या कन्नौजवरती आक्रमण करून तो ग्रहवर्माला तो ठार करतो. तो ग्रहवर्माला ठार करतो आणि राजश्रीला कैदेमध्ये टाकतो. या स्थितीमध्ये ज्यावेळेस शशांकचा पराभव करण्यासाठी हा राज्यवर्धन शशांकवरती चालून जातो त्यावेळेस शशांकने त्याला फितुरीने त्याला बोलवून शशांक हा राज्यवर्धनला ठार करतो. आता याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे, राज्यवर्धन जो आहे हा अल्पायुषी ठरतो, तो शशांकद्वारा मारला जातो. त्याच्यामुळे वयाच्या 16व्या वर्षी हर्षवर्धन जो आहे तर तो वर्धन घराण्याच्या गादीवरती येतो आणि तो वयाच्या 16 वर्षापासूनच तो राजपाट त्याच्याकडे येतो. आता त्याच्या पुढचं सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं कार्य होतं ते म्हणजे राजश्री जी आहे तिची सुटका. म्हणून हर्षवर्धन राजश्रीच्या सुटकेसाठी शशांकवरती आक्रमण करतो जो की बंगालचा राजा होता आणि त्याच्यावरती आक्रमण करून त्याला पराभूत करतो. शशांकचा उल्लेख बौद्ध धर्माच्या संदर्भामध्ये इथं दुसरा एक उल्लेख त्या ठिकाणी लक्षात ठेवणं आपल्याला आवश्यक आहे. ते म्हणजे काय तर भगवान गौतम बुद्ध जे आहेत ज्यांना ज्या बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती त्या बोधिवृक्षाला काटण्याचं काम, त्याला त्या ठिकाणी तोडण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी शशांकने केलेलं आहे. तर त्या पद्धतीने तो त्या ठिकाणी आपल्याला शशांकच्या बाबतीमध्ये ती गोष्ट सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. तर त्या बोधिवृक्षाला छाटण्याचं काम शशांकने केलं. तर त्या शशांकचा पराभव करण्याचं काम हे हर्षवर्धनाने केलं आणि त्यांनी त्यानंतर मग आपली जी सत्ता आहे ती कन्नौजवर पुन्हा एकदा प्रस्थापित केली आणि तिथून मग हर्षवर्धन जो आहे इसवी सन 606 ते इसवी सन 647 या दरम्यानच्या काळामध्ये हर्षवर्धन हा वर्धन घराण्याचा त्या ठिकाणी राजा म्हणून तो विराजमान झालेला आहे. तर हे हर्षवर्धनाचा प्रारंभिक काळ आहे ज्या काळामध्ये हर्षवर्धनाने ह्या गोष्टी केलेल्या आहेत. तर आता हर्षवर्धनाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. मी तुम्हाला बॅकग्राऊंड ऑलरेडी त्या ठिकाणी वर्धन घराण्याचं सांगितलेलं आहे की उत्तर भारतामध्ये गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासानंतर जी राजकीय पोकळी निर्माण झाली होती ती पोकळी भरून काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ती वर्धन घराण्याने केलेलं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, हर्षवर्धन हा पराक्रमी होता आणि त्याने स्वतःला एक बिरुदावली धारण केली होती आणि ती बिरुदावली म्हणजे काय सकलोत्तरा पथनाथ. याचा अर्थ असा होतो म्हणजे उत्तरेकडचा एक प्रकारचा तो एकाधिकारशाही असणारा किंवा उत्तरेकडचा ईश्वर किंवा उत्तरेकडचा भगवान असा तो स्वतःचा त्या ठिकाणी उल्लेख करायचा. म्हणजे उत्तरेचा पूर्णतः अधिपती या नावाचं बिरुद हे कोणी धारण केलं होतं तर ते हर्षवर्धनाने केलं होतं हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर लक्षात घ्या, हर्षवर्धन हा वर्धन घराण्यामधला सगळ्यात पराक्रमी राजा आहे. या हर्षवर्धन जे आहे त्या हर्षवर्धनाने पदावरती आल्याच्यानंतर पहिल्यांदा राजश्रीची मुक्तता केली. त्यानंतर त्याने
उत्तर भारतामध्ये आपलं विजयी अभियान सुरू केलेलं आहे. हर्षवर्धनाने आपल्या स्वतःसाठी एक नवीन पदवी धारण केली होती, ज्या पदवीचं नाव होतं शिलादित्य. शिलादित्य ही पदवी सुद्धा हर्षवर्धनाने धारण केली आहे. आणि त्यानंतर पूर्ण आपल्या आयुष्यामध्ये हर्षवर्धनाला पराभव पत्करा, हर्षवर्धनाचा जो विजयी रथ जो आहे, तर तो रथ जर कोणी जर रोखला असेल तर तो आहे चालुक्य राजा पुलकेशीन दुसरा. बदामीचं जे चालुक्य घराणं आहे, त्या बदामीच्या चालुक्यामधला महापराक्रमी राजा म्हणजे पुलकेशीन दुसरा. या पुलकेशीन दुसऱ्याला उत्तरेकडे आपला विजयी रथ त्या ठिकाणी वाढवायचा होता आणि हर्षवर्धनाला दक्षिणेकडे आपला विजयी रथ वाढवायचा होता. या दोघांचा संघर्ष नर्मदा नदीच्या काठावरती झाला आणि त्या संघर्षामध्ये हर्षवर्धनाचा पराभव बदामीच्या चालुक्याचा राजा पुलकेशीन दुसरा याच्यावरून हर्षवर्धन पराभूत होतो. आणि ही गोष्ट हर्षवर्धनाच्या फार जिव्हारी लागते, हे आपल्याला लक्षात येतं. तर ज्यावेळेस पुलकेशीन द्वितीय याने हर्षवर्धनाचा पराभव केला, त्याच्यानंतर पुलकेशीने स्वतःला पदवी धारण केली, जे म्हणजे त्या ठिकाणी सकोलोत्तरापद पतनाथ, म्हणजे काय तर उत्तरेकडचा त्या ठिकाणी पूर्णतः ईश्वर भगवान किंवा उत्तरेकडील तो नाथ ईश्वर या अर्थानं. तर ही उपाधी पहिले हर्षवर्धनाने घेतली होती, परंतु हर्षवर्धनाचा पराभव केल्याच्या नंतर हीच पदवी कोण धारण करता, तर पुलकेशीन द्वितीय ही पदवी धारण करतो. याच्यावर राज्यसेवेला आलेला प्रश्न आहे, याच्यावरती तुम्हाला फोकस करणं आवश्यक आहे की हर्षवर्धनाचा पराभव केल्याच्या नंतर पुलकेशीने कोणती पदवी धारण केली, तर ही पदवी धारण केली आहे. आणि याचा उल्लेख आपल्याला कशामध्ये आढळतो, तर ऐहोळ या ठिकाणचा जो शिलालेख आहे, या ऐहोळच्या शिलालेखामध्ये आपल्याला हा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. आता दुसरी गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, हर्षवर्धन जो आहे, या हर्षवर्धनाने आपली राजधानी, पहिले त्यांची राजधानी कोणती होती, स्थानेश्वर होती. आता ती राजधानी बदलली आणि ती राजधानी आणली कन्नौजला. कन्नौजला का आपण राजधानी आणली, तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलेलं आहे की जे प्रभाकर वर्धनचा जो वर्धनची जी मुलगी होती राजश्री, हिचा विवाह झाला होता कन्नौजमध्ये. आणि त्या कन्नौजचा जो शासक आहे याला ठार केलं होतं शशांक नावाच्या बंगालच्या राजानं. आणि त्याच्यामुळे काय झालं होतं की राजश्रीला मुक्त करण्यासाठी हर्षवर्धन शशांकवरती चालून जातो आणि राजश्रीची मुक्तता करतो. याच पार्श्वभूमीवरती आता राजश्रीची मुक्तता केल्यानंतर कन्नौजचा पूर्ण भाग जो आहे हा कुणाच्या ताब्यात येतो, हर्षवर्धनच्या ताब्यात येतो. त्याच्यामुळे हर्षवर्धनाने आपली राजधानी बदलली, ती स्थानेश्वरवरून कन्नौजला आणली. हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचंय, हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर हर्षवर्धनाच्या काळातली दुसरी एक महत्त्वाची घटना म्हणजे काय, तर हर्षवर्धनाच्या काळामध्ये चीनी प्रवासी असणारा जो हुयत्संग नावाचा व्यक्ती आहे, ज्याला आपण युआन शांग म्हणतो, हा हुयत्संग नावाचा व्यक्ती हर्षवर्धनाच्या काळामध्ये इसवी सन 629ला भारतामध्ये आला. भारतामध्ये येत असताना तो त्या ठिकाणी उत्तरेकडून भारतामध्ये आला आणि आल्याच्या नंतर त्याने आपल्या जीवनाचा बराचसा काळ जो आहे तो वर्धन घराण्याच्या म्हणजे हर्षवर्धनाच्या दरबारामध्ये घालवलेला आहे. आता या हुयत्संगनं सियुकी म्हणजे तातांग सियुकी नावाचा ग्रंथ लिहिला. त्यांनी भारताच्या संदर्भामध्ये अनेक वर्णनं जी आहेत त्या सियुकी नावाच्या ग्रंथामध्ये करून ठेवलेली आहेत. तर आता तो सियुकी नावाच्या ग्रंथामध्ये हुयत्संग म्हणतो की हर्षवर्धन जो आहे याने कन्नौजला तो दर काही विशिष्ट कालावधीच्या नंतर कन्नौजला तर तो धर्मसभेचं त्या ठिकाणी आयोजन करतो कन्नौजला. आणि ज्या धर्मसभेमध्ये हिंदू असतील, बौद्ध असतील, त्यानंतर हिंदू असतील, बौद्ध असतील, जैन असतील, या वेगवेगळ्या धर्म आणि धर्मपंथी लोकांचा समावेश त्या धर्म परिषदेमध्ये असायचा. ती महासभा भरायची आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या मतांवरती तो चर्चा त्या ठिकाणी घडवून आणायचा. आता यावेळेस 643 मध्ये कन्नौजला ज्यावेळेस महासभेचं आयोजन केलेलं होतं, त्या कन्नौजच्या महापरिषदेमध्ये हुयत्संगने महायान त्या ठिकाणी सिद्धांतावरती आपलं फार मोठ्या प्रमाणामध्ये मत मांडलेलं होतं आणि तिथं चर्चा घडवून आणलेली होती. हे सुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. म्हणजे कन्नौज परिषदेमध्ये महायान सिद्धांतावरती चर्चा करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते हुयत्संगनं केलं आहे. ते कन्नौज परिषदेच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, या परिषदेसाठी सगळ्यात महत्त्वाची ही परिषद जी आहे तर ती विशिष्ट कालावधीच्या नंतर हर्षवर्धन घेत होता. आता ही ज्यावेळेस परिषद घेतली जायची त्या परिषदेमध्ये संमेलनासाठी त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध जे आहेत यांची भव्य प्रतिमा जी आहे ती संमेलनाच्या प्रारंभी ठेवली जायची. आणि या भव्य प्रतिमेचं जे पूजन आहे
तर ते पूजन त्या ठिकाणी करून त्या संमेलनाला सुरुवात व्हायची. आणि ज्यावेळेस संमेलन संपल्याच्या नंतर भगवान बुद्धाच्या प्रतिमेचं, ती प्रतिमा तशीच ठेवून त्या प्रतिमेचं निरंतर पूजन करण्याचं काम सुद्धा हर्षवर्धनानं केलेलं आहे. हर्षवर्धन हा आपल्या आयुष्यामध्ये हर्षवर्धनाचे जे वेगवेगळे आपल्याला रूपाला पाहायला मिळतात, तर हर्षवर्धन हा प्रारंभी शिवाचा भक्त किंवा शिवमत अनुयायी होता. तर त्यानंतर तो बौद्ध धर्माकडे झुकला किंवा बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारामध्ये त्याने आपलं पुढचं आयुष्य व्यतीत केलेलं आहे. तर दर 5 वर्षांनी हर्षवर्धन प्रयाग या ठिकाणी महामोक्ष परिषदेचं आयोजन करायचा. आता या महामोक्ष परिषदेचं आयोजन म्हणजे नेमकं काय, तर तो तिथं त्या ठिकाणी दर 5 वर्षांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये दान धर्म करायचा. आपल्याला माहिती आहे की प्रयाग जे ठिकाण आहे, जे अलाहाबादच्या परिसरामध्ये आपण पाहतो, तर त्या प्रयाग या ठिकाणी महामोक्ष परिषदेचं आयोजन केल्याच्या नंतर दानधर्म मोठ्या प्रमाणामध्ये केला जायचा. आणि ही दानधर्म करत असताना तिथं त्या ठिकाणी 3 मूर्त्यांचा उल्लेख मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचा आहे. तर ते करत असताना बुद्ध, शिव आणि सूर्य या प्रतिमांचं तिथं पूजन व्हायचं. कोणत्या 3 प्रतिमा आहेत? बुद्धांची प्रतिमा, सूर्यदेवतेची प्रतिमा आणि शिवाची प्रतिमा. या 3 प्रतिमांचा त्या ठिकाणी स्थापना केली जायची आणि त्यांचं पूजन केलं जायचं. आणि त्याचा महामोक्ष परिषदेचा जो उल्लेख आहे, तर तो उल्लेख जो आहे तो मुख्यतः त्या ठिकाणी दानधर्मासाठी केला जायचा. त्यामुळे हर्षवर्धन हा दानशूर राजा म्हणून सुद्धा ओळखला जातो. हर्षवर्धन हा कला आणि साहित्याचा फार मोठा भोक्ता होता आणि संग्राहक होता. आपल्याला माहिती आहे की नालंदा विद्यापीठ जे कुमारगुप्त जो आहे, जो की गुप्त सम्राट होता, त्या कुमारगुप्तच्या कालखंडामध्ये नालंदा विद्यापीठाची स्थापना झाली. आणि त्या नालंदा विद्यापीठाला फार मोठ्या प्रमाणामध्ये दानधर्म करण्याचं काम सुद्धा हर्षवर्धनानं केलेलं आहे. नालंदा इथं फार मोठा मठ बांधण्याचं काम सुद्धा हर्षवर्धनानं केलेलं आहे. तर या हर्षवर्धन हा जसा एक राजा होता पराक्रमी, तसाच तो फार मोठा एक साहित्यिक सुद्धा होता. हर्षवर्धनाने आपल्या हयातीमध्ये 3 महत्त्वाचे नाटकं लिहिलेली आहेत. त्या नाटकांमध्ये प्रियदर्शिका, रत्नावली, नागानंद या 3 नाटकांचा समावेश हर्षवर्धनाच्या आपल्याला साहित्यिक स्रोतामध्ये आपल्याला लक्षात येतं. म्हणजे ते स्वतः लिहिलेले नाटक कोणते? प्रियदर्शिका, रत्नावली आणि नागानंद. याच्यापैकी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायचं की प्रियदर्शिका आणि रत्नावली ही जी 2 नाटकं आहेत, ही त्या ठिकाणी प्रेम प्रसंगाशी संबंधित किंवा त्या हास्य रचना आहेत. कोणती 2 नाटकं? प्रियदर्शिका आणि रत्नावली. आणि नागानंद जे नाटक आहे, हे नागानंद नाटक बोधिसत्व जिमुतवाहनवर आधारित आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर त्यानंतर हर्षवर्धन हा भाषेचा सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणावरती जाणकार होता. तर त्या हर्षवर्धनाने व्याकरण असेल आणि त्यानंतर 2 सूत्ररचना जी आहेत त्या हर्षवर्धनाने आपल्या हाताने त्या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट हर्षवर्धनाच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे, हर्षवर्धन हा फार चांगल्या उत्तम प्रकारे तो बासुरी वादक होता. हे कुणाच्या लिखाणावरून कळते, तर बाणभट्टाने जे हर्षचरित्र लिहिलं आहे, त्या हर्षचरित्रामध्ये आपल्याला बाणभट्टाच्या हर्षचरित्रावरून हर्षवर्धन हा सुंदररित्या बासुरी वादन करायचा हे आपल्याला लक्षात येते. त्यानंतर नालंदाला त्यांनी मठाची स्थापना केली. हर्षवर्धन हा जसा उत्तम साहित्यिक होता, एक उत्कृष्ट प्रशासक होता, कर्तबगार राजा होता, धर्मसहिष्णू राजा होता, शिवाचा भक्त होता, बुद्धांचा अनुयायी होता, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी हर्षवर्धनाच्या दरबारामध्ये अनेक राजदरबारी चांगले विद्वानांचा तो संग्राहक सुद्धा होता. ही आपल्याला त्याच्या दरबारामध्ये असणाऱ्या साहित्यिक लोकांवरून लक्षात येते. हर्षवर्धनाच्या दरबारामध्ये बाणभट्ट सारखा फार मोठा विद्वान होता, ज्याने त्या ठिकाणी हर्षवर्धनाचं स्वतः चरित्र लिहिलं. आणि त्याच बाणभट्टाने आपल्याला माहिती आहे की कादंबरी सारखी त्या ठिकाणी एक साहित्यकृती सुद्धा निर्माण केलेली आहे. त्यानंतर बाणभट्ट असेल, मयूर नावाचा व्यक्ती जो आहे, त्या मयूरा नावाच्या व्यक्तीने मयूरा षटक नावाचं साहित्यकृती निर्माण केलेली आहे. तो सुद्धा हर्षवर्धनाच्या दरबारामध्ये होता. त्यानंतर भर्तृहरीचं नाव आपण ऐकलेलं आहे, कारण की भर्तृहरी हा व्याकरणामध्ये फार मोठा श्रेष्ठ असा विद्वान होता. त्या भर्तृहरीनं आपल्या हयातीमध्ये फार मोठं व्याकरणावरती काम केलेलं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मातंग दिवाकर यांचं नाव सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. हे सुद्धा साहित्यामधला त्यानंतर फार मोठा विद्वान होता, हर्षवर्धनाच्या दरबारामध्ये होता. म्हणजे बाणभट्ट, त्यानंतर मयूर, त्यानंतर भर्तृहरी आणि मातंग दिवाकर हे हर्षवर्धनाच्या दरबारामध्ये असणारे विद्वान आहेत. त्यानंतर
त्या हर्षवर्धनाने चीनसोबत आपले संबंध सुधारण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आहेत. चीनचा राजा त्यावेळेसचा जो होता त्वांग नावाचा, त्याने हर्षवर्धनाच्या दरबारामध्ये एकूण 3 शिष्टमंडळी पाठवलेली आहेत. तर हे जे आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे हर्षवर्धनाच्या बाबतीमध्ये. मित्रांनो लक्षात घ्या, शशांक या राजाचा ज्यावेळेस आपण उल्लेख केला होता त्यावेळेस त्याच्या बाबतीमध्ये एक लक्षात ठेवा की मगध जे राज्य आहे उत्तर भारतामधलं, मगधचा जो प्रांत आहे, हा मगध स्वतः जे आहे हे शशांक म्हणजे बंगालच्या अधीन होतं, ज्याचा राजा शशांक होता. त्या शशांकचा मृत्यूच्या नंतर खऱ्या अर्थानं मगध जे आहे तर हे मगधवरती विजय प्राप्त केला हर्षवर्धनानं, आणि तो विजय प्राप्त केल्यानंतर मगध राज नावाची जी पदवी आहे ही हर्षवर्धनानं स्वतःच्या बाबतीमध्ये धारण केलेली आहे. म्हणजे मगध राज ही पदवी धारण करणारा व्यक्ती सुद्धा हर्षवर्धन आहे, ज्याचा शशांकच्या मृत्यूशी संबंध आहे. शशांक ज्याने त्या ठिकाणी बोधिवृक्षाचा नाश करण्याचा प्रयत्न केला, परंतु बोधिवृक्षाचा शेवट करण्याचा ज्या व्यक्तींनी, राजांनी किंवा ज्या लोकांनी प्रयत्न केलेला आहे त्या वेळेस जितके वेळेस बोधिवृक्ष काटला गेलेला आहे तितके वेळेस बोधिवृक्षाचं पुनर्जीवन झालेलं आहे. तिथून त्या ठिकाणी नवीन त्या बोधिवृक्षामध्ये पालवी फुटून पुन्हा बोधिवृक्ष निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे ही गोष्टी सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर 600च्या आसपास बोधिवृक्षाचा शशांकद्वारा त्या ठिकाणी त्याची कटाई झालेली आहे. तर हे अशा प्रकारे हर्षवर्धनाची कारकीर्द आपण पाहिलेली आहे. ते हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण कारकीर्द पाहिलेली आहे. यामध्ये भरपूर मुद्दे काही सांगण्यासारखे आहेत, परंतु परीक्षेच्या अनुषंगाने हे तुम्हाला पुरेसं आहे. धन्यवाद.